नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये एक असा एकमेव प्रभाग आहे जिथं काँग्रेसचे 4ही उमेदवार निवडून आलेले आहेत. तो म्हणजे प्रभाग क्रमांक 6 येरोडा आणि गांधीनगर. त्यापैकीच काँग्रेसचे नवचर्चित नगरसेवक विशाल हरिमलके माझ्यासोबत आहेत. विशालजी, प्रथमतः तुमचं म्हणजे नगरसेवक झालात त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन टाइम्स ऑफ पुणेकडून. धन्यवाद. लोकांनी तुम्हाला मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिलं त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? खरं तर हा लोकांचं प्रेमच आहे. जे आमच्या परिवाराचं लोकांचं संबंध आहे त्या संबंधावर लोकांनी एक नवीन चेहरा म्हणून आणि एक नवीन आपलं नेतृत्व म्हणून मला निवडून दिलं. त्याबद्दल मी लोकांचा प्रथमतः मी धन्यवाद करतो. ॲक्च्युअल ज्या पद्धतीनं आता 2017ला निवडणूक झाली होती आणि 2022पर्यंत नगरसेवक होते, पण 2022 ते 2026 महापालिकेत नगरसेवक नव्हते, प्रशासक होते. म्हणजे आता एकंदरीत जर आपण बघितलं 2022पासून ते 26पर्यंतचा जो गॅप आहे 4 वर्षाचा आणि पुढील 5 वर्ष म्हणजे 9 वर्षाचा एक अतिरिक्त भार तुमच्यावर आलेला आहे. प्रभागामध्ये महापालिकेमध्ये सभागृहामध्ये तुमच्या ज्या प्रभागातल्या समस्या मांडण्यासाठी एक चॅलेंज वाटतं का तुम्हाला? एक चॅलेंज नाही वाटत, पण जी काही कामं प्रलंबित राहिलेली आहेत मागच्या 4 वर्षामध्ये ते करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत. असं चॅलेंज वाटत नाही. ती कामं आम्हाला पुटअप करायची आणि लोकांकडनं करून घ्यायची आहे महानगरपालिकेकडनं. ते आम्ही 100% करणार आहोत. आता प्रभागामध्ये काही ज्यावेळेस तुम्ही प्रचार करत होता, प्रचारादरम्यान तुमच्यासोबत माजी नगरसेवक अश्विनी लांडगे असतील, ॲडव्होकेट साळवी असतील किंवा हनीफ शेख हे एक सामाजिक कार्यकर्ते प्रचार आणि प्रसारावर म्हणजे विकासाचा अजेंडा घेऊन कुठल्या विकासाचे अजेंडे घेऊन तुम्ही किंवा कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारामध्ये होतात? आमचा सर्वात प्रथम मुद्दा होता एज्युकेशन. आम्ही लोकांना एज्युकेशनच्या मुद्द्यावरती लोकांना आम्ही पहिले तर प्रचाराला उतरलो. कारण की वॉटर गटर मीटर ह्यापेक्षा जास्त गरजेचं आमच्या भागामध्ये एज्युकेशनची गरज आहे. येणाऱ्या जो पिढी आहे त्यांना एक चांगलं मार्गदर्शन देणं गरजेचं आहे आणि त्यांना एक खूप चांगलं मार्ग दाखवणं पूर्ण जीवनाचं ते आमच्या चौघांच्या संकल्पनेमध्ये होतं. महिला सबलीकरण सशक्तीकरणाबद्दल काय तुमच्या म्हणजे योजना आहेत पुढे? 100% आम्ही ही सुद्धा आमची कमिटमेंट आहे की महिला सक्षमीकरणासाठी आम्ही आपण पाहिलं तर आम्ही काय कोर्सेस आता लावतो आहे. कालच आम्ही ते लाईट हाऊस वगैरे 2-4 संस्था आहेत त्या संस्थेंबरोबर आमचं बोलणं झालेलं आहे. ज्या महिला सक्षमीकरणासाठी महिलांना जे कोर्सेस समजा प्रत्येक गोष्टीचे कोर्सेस, कम्प्युटर कोर्सेस, ब्युटी कोर्सेस ह्या सगळ्या पद्धतीचे कोर्सेस प्रत्येक भागामध्ये जिथं आम्हाला जागा उपलब्ध आहे तिथं आम्ही ते कोर्सेस स्टार्ट करणार आहोत. शिक्षणाचा मुद्दा घेऊन तुम्ही प्रचार प्रसाराला उतरला असता असं तुमच्या बोलण्यामध्ये आलं. तर महानगरपालिकेतल्या शाळांची जी घटती संख्या आहे त्याबद्दल काही विचार केला का? खरंच त्याबद्दलच आम्ही जास्त विचार केला. कारण की घटती संख्या म्हणलं आपण पाहिलं आज महानगरपालिकेच्या शाळांची जी परिस्थिती आहे त्याच्यात लक्ष देणारा कोण नाही आहे. आज बेंच बघितले तर बेंच बसण्यासारखे नाही आहेत, भिंती बघितल्या भिंतीला रंग नाही आहे आणि टीचर्स लोकांना कसं आहे मुलगा आला काय आणि नाही आला काय टीचर्स लोकांना काही घेणं देणं नाही आहे. तर त्यांना थोडंसं स्ट्रिक्ट करणं आणि चांगलं एन्व्हायरमेंट शाळेमध्ये क्रिएट करणं जेणेकरून पोराला बसायची ओढ व्हावी आणि पोरांना शिक्षणाची ओढ व्हावी अशा पद्धतीचं काम आम्ही पुढं करणार आहोत. वाढती गुन्हेगारी याबद्दल काय बोलाल? येरोडा म्हटलं की लोकांच्या समोर गुन्हेगार हा म्हणजे चेहरा लक्षात येतो. खरं तर लोकांच्या डोक्यात हे चुकीचंच कन्सेप्ट आहे. येरोडा म्हटलं तर गुन्हेगार असं काय नाही. आम्ही पण येरोड्यातच राहतो. आमच्यासारखे भरपूर लोक आहेत. 2-4 लोकांमुळं आमच्या येरोड्याचं नाव जर खराब होत असेल तर हे मी मान्य करणार नाही. माझ्यासारखे असंख्य लोक या भागात राहणार आहेत. कसं आहे थोडंसं शिक्षणाचा अभाव आणि शिक्षणाकडे लोकांचं लक्ष नसल्यामुळं त्या थोड्याशा एक छोटंसं पार्ट म्हणू शकतो आपण ती लोक त्या बाजूला वळली जातात. पण त्यांनाही 100% आम्ही आटोक्यात आणण्याचा 100% प्रयत्न करू. येणाऱ्या 5 वर्षात विशाल हरिमलके यांच्या म्हणजे स्वप्नातला प्रभाग क्रमांक 6 कसा असेल? मी सांगितलं आपल्याला एक चांगलं सुशिक्षित प्रभाग असेल. येणाऱ्या पिढीत आत्ता जे टीनएजर्स आहेत एक चांगले शिकून आपलं शिक्षण त्यांना मिळण्याचा प्रयत्न आम्ही करू.
येणाऱ्या जनरेशनला, आणि एक चांगली साफसफाई, क्लिनिनेस आणि चांगलं स्वच्छ आणि सुंदर प्रभाग असा आम्ही आमच्या ड्रीम्समध्ये बघतो आहे. नक्कीच तुमच्या पुढील 5 वर्षासाठी आमच्या टाइम्स ऑफ पुण्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.